महाराष्ट्र अंडर 23 महिला क्रिकेट संघानं इतिहास रचलाय। बीसीसीआयच्या प्रतिष्ठित स्पर्धेत एकही सामना न गमावता महाराष्ट्रानं दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावलंय। देशभरातील बलाढ्य संघांना मागे टाकत महाराष्ट्रानं अपराजित किताब आपल्या नावावर केलाय। या शानदार यशामागे आहे संघाची एकजूट, सातत्य आणि जिद्द। प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा असताना खेळाडूंनी संयम आणि आत्मविश्वास राखत प्रत्येक आव्हानाला समर्थपणे तोंड दिलं। या ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना संघाचे प्रशिक्षक हेमंत किणीकर भावुक झाले। त्यांनी सांगितलं, 1992च्या रणजी ट्रॉफी फायनल नंतर आज पुन्हा एकदा तसाच अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळालाय। या मुलींसोबत काम करताना मिळालेलं समाधान शब्दात व्यक्त करता येणार नाही। ते पुढे म्हणाले, संघाची खरी ताकद म्हणजे एकजूट। कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून न राहता प्रत्येकानं आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली। फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही विभागात संघानं जबरदस्त कामगिरी केली आहे। या स्पर्धेत भाविका अहिरे हिने सातत्यपूर्ण फलंदाजी करत संघाला मजबूत पाया दिला, तर इतर खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं संघाच्या विजयात मोलाची भर घातली। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उत्कृष्ट सुविधा आणि गहुंजे येथील मैदानावर घेतलेल्या कठोर सरावामुळे संघाला मोठा फायदा झाला। मानसिक तयारीवर दिलेल्या विशेष भरामुळे खेळाडूंनी दबावाखाली उत्कृष्ट प्रदर्शन केलं। या ऐतिहासिक विजयाचे श्रेय किणीकर यांनी संपूर्ण संघाला देत ही ट्रॉफी आपल्या कुटुंबियांना आणि गुरुस्वर्गीय माधवराव बापट यांना समर्पित केली आहे। आता महाराष्ट्र महिला क्रिकेटचं पुढचं लक्ष स्पष्ट आहे, देशात सर्वोच्च स्थान मिळवणं। महाराष्ट्र न्यूज 24 साठी संजय मोहिते, कर्जत।